सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात खोटा अजेंडा राबवल्यानं धनंजय मुंडेला सह आरोपी केलं नाही, नाहीतर मुंडेंना शिक्षा झाली असती. मात्र राजकीय मित्राला वाचवलं. आता खून खंडणीत जमिनी बळकावण्याचे प्रकार घडल्यास यांच्या टोळीला सुट्टी नाही, असा इशारा मनोज जरांगे पाटलांनी दिला. आणखीन 2 महिने चार्जशीट दाखलच होणार नाही आणखी, आणि त्यांची निवड झाली आणि दुसऱ्या दिवशी दाखल झालं म्हणजे आता असं आरोपी होणारच नाहीत. याचा अर्थ जो कोण बडा नेता आहे तो सुद्धा याचा आरोपी होणार होता, कारण त्यांनी मदत केल्याशिवाय ह्या गोष्टी होऊ शकत नाहीत. वाचला किती हो, म्हणजे तुम्ही गुंड मित्र वाचवला, राजकीय मित्र वाचवला, तुम्ही बरोबर पद्धतशीरपणे त्याच्यात छुपा अजेंडा राजकीय चालवला. तर दुसरीकडे परळी इथल्या व्यापारी महादेव मुंडे यांच्या खून प्रकरणातील आरोपी अजूनही अटक झालेला नाहीये. याच प्रश्नावर ज्ञानेश्वरी मुंडे उद्यापासून बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करणार आहे. या उपोषणादरम्यान आपण पाणीही घेणार नाही, असं ज्ञानेश्वरी मुंडेंनी म्हटलेलं आहे. तर ज्ञानेश्वरी मुंडे यांच्या उपोषणाला मस्साजोगच्या ग्रामस्थांनीही पाठिंबा दिला. या संदर्भात चर्चा फोनवरून झाल्याचं ज्ञानेश्वरी मुंडेंनी सांगितलंय. तर देशमुख कुटुंब हे उपोषणात सहभागी होऊ शकतं असं दिसतंय. दरम्यान आता महादेव मुंडे यांच्या खून प्रकरणामध्ये आरोपी अटक न झाल्यानं ज्ञानेश्वरी मुंडे यांनी उद्यापासून उपोषणाचा इशारा दिला आहे. तर प्रशासनापुढे मोठा पेच निर्माण झाल्याचं दिसतंय.